कामगार माझे सगळे चांगले आहेत सांगतो. एक 25 कुचकी आहेत, पण ते म्हणतात ना की एका टोकरीत एक आंबा कुचका असला की ती टोकरी सगळी कुचकी होते. त्यामुळे ते कुजवत चाललेले आहेत. 25 लोक इथं ना कुजवत चालले. तर त्या 25 लोकांना इथं धमकी म्हणा, समज म्हणा, काय असेल ते म्हणा, आणि सगळ्यांनाच मी सांगतोय की हा कारखाना मी उद्या सकाळी चालू करतोय. उद्या सकाळी 4 किंवा ज्या शिफ्ट असतील, लावलेले असतील ऑलरेडी शिफ्ट, ज्या शिफ्ट असतील त्या शिफ्टला कोणीही आलं, अजून सुद्धा सांगतो, कुणी आलं तर त्याला घेतलं जाईल. इतर शिफ्टचा कोणी माणूस वेगळ्या शिफ्टला घेतला जाणार नाही, जनरल शिफ्टला घेतला जाणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की जर का उद्या तुम्ही शिफ्टला आला नाहीत तर पुन्हा कधी यायचंच नाही. मग कोर्टात नाही यायचं. मग तुम्ही कोर्टात जावा, घेतलं नाही म्हणून सांगा, ते कोर्टाचा काय न्याय निवाडा लागू देत, बघून घेऊ आम्ही काय करायचं ते. मला कारखाना चालवायचा आहे, तुमची दादागिरी चालू देणार नाही. 2022 ला केलात, 2022 ला आमच्या मुलांच्या मागे लागलात ना, आता उलटी परिस्थिती आहे. तुम्ही या उद्या इथं कामाला या, फुलानं स्वागत करू. कामाला नाही आलात तर फुलाच्या खाली काटे पण असतात, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्यापूर्वी मी विनवण्या केलेत, आज मी विनवणी करत नाहीये. आज मी वॉर्निंग देत आहे. जर का कर्मचारी बंधू उद्या शिफ्ट प्रमाणे आले तर त्यांना नक्कीच आदरानं घेतलं जाईल. नाही आले तर इथं 500 मीटरच्या आत बसायला सुद्धा जागा त्यांना ठेवणार नाही. इथं तोंड सुद्धा दाखवायचं नाही कुणी. कुठं असेल तिथं बसून जावा. आणि तुमची दादागिरी जी तुम्ही केलात ना, गेल्या वेळी तुमच्या मागं होते ना, ते आता काय त्यांच्यात दम राहिलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा.